छेड काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात आता पावलं टाकण्यात येत आहेत, कारण जो प्रकार झालेला आहे तो आपल्या समोर आहे. पोर्तुगीज कंटेंट क्रिएटरची परदेशी महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोर्तुगीज महिलेला सेल्फीसाठी छेडणाऱ्या दोघांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर महिला भारत भेटीवर आली होती. धोबीघाट परिसरात 22 फेब्रुवारीला हा प्रकार घडलेला. आपण 2 महिन्यांपासून भारतात आहोत, पण पहिल्यांदाच आपल्यासोबत असा प्रकार घडला. भारतातला माझा अनुभव सुंदर असं या महिलेने सांगितलं. मात्र घडलेल्या प्रकारावर तिने नाराजी व्यक्त केली. एक सेल्फी प्लीज मैम, 2 सेकंड नहीं लगेंगे, एक सेल्फी. Really annoying. No, go away. आता बातमी येते छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी विद्यार्थिनी एक परीक्षेला आलेली होती, तिच्यासोबत शिक्षकांनी गैरवर्तणूक केल्याचं आता समोर येते आणि विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्यानंतर या शिक्षकाला चोप देण्यात आला. विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आली होती. त्यावेळी संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन करून त्रास दिलाय. विद्यार्थिनीने त्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर विद्यार्थिनीचे पालक बजाजनगरमधल्या परीक्षा केंद्रावर आले. त्यांनी संस्था चालक आणि संबंधित शिक्षकाला बोलवून घेतलं. शिक्षकाने चूक झाल्याचं मान्य करत माफी मागितली. संतापलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाने संबंधित शिक्षकाला चांगला चोप दिलाय. संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आणि संभाजीनगरमधलीच आणखी एक बातमी आहे. तिसगावमध्ये 2 गटात हाणामारी झाल्याचं चित्र समोर येते. शेती संदर्भातला काहीतरी हा मुद्दा होता, ज्याच्यामध्ये ही हाणामारी झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला बघायला मिळते. जमिनीच्या वादातनं हा प्रकार झाल्याचं कळतंय. त्यानंतर दोन्ही गटातले सदस्य पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटातले सदस्य पुन्हा एकदा भिडल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांसमोरच पुन्हा हाणामारी झाली. काही लोक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून आता पुढची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर येते. आता बातमी बुलढाण्यामधून येते. बुलढाण्यामध्ये एका तरुणीला अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता पोलीस पुढची जी पावलं आहेत ती टाकताना बघायला मिळतात. बुलढाण्यामध्ये ही दृश्य आहेत. त्या तरुणीला धमकावलं या व्यक्तीने आणि त्याला नागरिकांनी आता चोप दिलेला आहे. अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली होती. संबंधित मुलगी शेगाव परिसरातल्या एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेते. आपल्याशी संबंध तोडले किंवा बोलणं बंद केलं तर अश्लील फोटो व्हायरल करू अशी धमकी तरुणाने दिली. शेगाव शहर पोलिसात मग विद्यार्थिनीने तक्रार दिली. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहम्मद शाकीर याला चोप दिलाय. या घटनेनंतर काल आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याची ही चर्चा शेगाव शहरात पाहायला मिळते. काल मला माझ्या मित्रांनी एक बातमी दिली की शेगाव शहरामध्ये मोहम्मद जाकीर या मुलाने एका हिंदू मुलीचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करत आहे आणि वारंवार तिला फोन करत आहे की मला भेटायला आहे. तिला भेटायसाठी बोलावलं आहे. तेव्हा मी तिथे पोहोचलो आणि त्याला पकडलं आणि थोडंसं हे करून त्या मुलाला आणि त्याने पोलीस स्टेशनला मी शेगाव पोलीस स्टेशनला आणलं. तिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर तो आता अटक आहे आणि PCR मध्ये आणि त्याच्यावर कारवाई होत आहे. आता बातमी येते जळगावमधून. जळगावमधली ही घटना समोर आलेली आहे. विवाहित प्रेयसीची हत्या करण्यात आलेली आहे आणि ही सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता आणि एका शहरामध्ये ही घडलेल्या घटनेने एकच खळबळ आलेली आहे संबंधित परिसरात. प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केली. गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे आणि नंतर स्वतः सुद्धा आत्महत्या त्याने केल्याची धक्कादायक घटना समोर येते. संबंधित महिलेची मुलगी शाळेतनं घरी आली तेव्हा तिला आपली आई आणि आणखी एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. मुलीने घाबरून वडिलांना फोन केला. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. मृत महिला आणि देवानंद धनगर नावाच्या तरुणामध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या, पण गेल्या काही दिवसांपासून मृत महिला देवानंद याला टाळत होती आणि याच रागातनं त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. जगदीश पाटील अकोलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे.
तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली. जगदीश पाटील. आणि गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमधलं पेपर फुटी प्रकरण हे समोर आलेलं होतं. त्याच्यानंतर आता कारवाईची पावलं बघायला मिळतात आपल्याला, कारण एका कॉलेजचे प्राचार्य जे आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. या संदर्भात तपास जो आहे तो वेगाने सुरू झाला आणि या मुख्याध्यापकाला आता बेड्या टाकण्यात आल्या. भदंत महापंत ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेत अवास्तव लाभ मिळवून देण्याचे मुख्याध्यापक प्रदीप जांगडेंचे प्रयत्न आधीपासूनच होते का, असाही सवाल उपस्थित झालाय. त्यांना आता अटक करण्यात आली आहे. या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी ते बोर्डाकडे वारंवार पत्र व्यवहार करत होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र बोर्डाने केंद्र बदलून दिलं नाही. एका विशिष्ट केंद्राची ते मागणी करत होते. त्यामागे गैरप्रकाराचं उद्दिष्ट होतं का, हा सवाल नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी उपस्थित केलाय. आणि आता पुन्हा एकदा बातमी येते एका विद्यार्थिनीशी एका शिक्षकाने केलेल्या गैरवर्तनासंदर्भातली, कारण हे गैरवर्तन झालेलं आहे शिक्षकाकडनं आणि त्या संदर्भात आता संस्थेच्या अनुषंगाने देखील मग कारवाईची पावलं जी आहेत ती बघायला मिळतात. कारण परीक्षार्थीशी शिक्षकाचं गैरवर्तन झालं. आता नांदेडमधली एक बातमी आहे. एका गावाने अत्यंत